राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील 3 दिवसापासून जिल्हाभरात हातभट्टी दारू निर्मिती, विक्री, देशी विदेशी दारू, ताडी विक्री विरुद्ध मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेत 20 गुन्हे नोंदवण्यात आलेत। 88 लिटर बियर, 36 लिटर विदेशी दारू, 12 लिटर देशी दारू, 120 लिटर ताडी, 338 लिटर हातभट्टी दारू, 8100 लिटर रसायन जप्त केलंय। याच मोहिमेअंतर्गत गुरुवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क ब विभागाच्या पथकानं कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर परिसरात सापळा रचून ऑटो रिक्षा क्रमांक MH13EF0455 मधून राहुल वाळू करदास वय 27 वर्ष राहणार नीलनगर MIDC हा विदेशी दारू व बियरची वाहतूक करीत असल्याचं आढळून आल्यानं त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय। त्याच्या ताब्यातून विदेशी दारूच्या 180 मिली क्षमतेच्या 114 बाटल्या व बियरच्या विविध ब्रँडच्या 650 मिली क्षमतेच्या 126 बाटल्या असा एकूण 40,560 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। वाहनाच्या किमतीसह जप्त करण्यात आलेल्या या मुद्देमालाची किंमत 1,90,560 इतकी असून पुढील तपास प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध करतात। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील, प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध, दुय्यम निरीक्षक समाधान शेळके, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, प्रशांत इंगोले, इस्माईल गोडीकट व वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडले। उत्पादन शुल्क विभागाकडून सोलापूर शहरात अवैध देशी दारू, विदेशी दारू, हातभट्टी दारूच्या वाहतुकीविरुद्ध मागील 3 दिवसापासून मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत विभागाने जवळपास 20 गुन्हे नोंदविलेले आहेत। याच मोहिमेच्या अंतर्गत आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ब पथकाने कुंभारी अक्कलकोट रोडवर एका ऑटो रिक्षामधून देशी विदेशी दारू व बियरची वाहतूक होताना गुन्हा नोंद केलेला आहे। या कारवाईत विदेशी दारू व बियर अशी एकूण 40,000ची दारू जप्त करण्यात आलेली असून एकूण मुद्देमाल वाहनाची किमतीसह 1,90,000 इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध, दुय्यम निरीक्षक समाधान शेळके, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, प्रशांत इंगोले यांच्या पथकाने पार पाडलेली आहे।